मोदींच्या गॅरंटीत दम नाही, सुशीलकुमार शिंदे. स्मार्ट सिटीचा भाजप आमदारांनी खेळ केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर येथील पत्रकारांच्या वार्तालाप कार्यक्रमात संवाद साधत मोदी सरकारच्या अनेक योजना फसव्या आहेत, त्यांच्या गॅरंटीत दम नाही असं म्हणत ईव्हीएम मशीन, शासकीय योजना गॅरंटी, 15 लाख, दहशतवाद, भ्रष्टाचार, महागाई, 370 कलम, स्मार्ट सिटी योजनेवरून सरकारलाच खडा सवाल उपस्थित करून धारेवर धरले. मोदी सरकारला तडीपार म्हणणार नाही, पण 400चं काय तर 300 देखील पार होणार नाही म्हणत मिस्किल टोला लगावला. पहा काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे. पण राजकारण करता म्हणून आम्ही त्याचा कधी उपयोग केला. आता हे राजकारणाकरता होतं. इलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही अशा प्रकारे वाचताय, मला वाटतं हे चुकीचं आहे. आमच्या डेमोक्रेसीला हा धक्कादायक अशा प्रकारची भूमिका आहे. मी स्पष्टपणानं सांगतो, गेले तर ते ज्या परिस्थितीमधून ते जाणार असतील, अजून गेले नाही, पण जनता समजून आहे ना. त्यामुळं मला एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. तिकीट दिलं, मी नाही दिलं, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने तिकीट दिलेलं आहे आणि ती कॅपिटल आहे म्हणून दिलेलं आहे. तिने जे 3 टर्म महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आपली भूमिका मांडली आणि काम केलं, त्याच्यावर तिचं क्रेडिट. ती आम्ही सगळे तर त्याच्या विरोधात आहोत. घटना बदलण्याचं काम तुम्हाला आठवत असेल की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि मी तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह असताना पार्लमेंटमध्ये जर तुम्ही या घटनेचा बदल कराल तर या देशात रक्तपात होईल म्हणून मी पार्लमेंटमध्ये हे भाष्य केलेलं होतं आणि ते आज रेकॉर्डवर आहे. तर ही घटना कुणीही बदलू शकणार नाही आणि बदलण्याची हिंमतही होणार नाही. याचं कारण असं की त्यांची मेजॉरिटी लोकसभेमध्ये मेजॉरिटी असल्याच्या ते बदलता येत नाही. आमच्या वेळेस असं काही कधी झालं नाही. त्यांची डिमॅन्ड होती पण ते करू शकले नाही आहे. आणि म्हणून जर मेजॉरिटी जर असेल तरी ताकद होत नाही. आणि म्हणूनच काँग्रेस पक्ष आणि आमचे सगळे इंडिया आघाडीची जी ताकद आहे ती त्याच्यात करता आम्ही म्हणतो की हे लोक भारताची घटना बदलायला चाललेले आहेत. तुमचे 2 खासदार बीजेपीचे जाहीरपणानं म्हणता हमारे को बदलना आहे कॉन्स्टिट्यूशन, तर ती बदलू नये म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेतो. आणि या देशामध्ये तुम्ही सेक्युलरिझम मॉडेल पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतो आणि त्यांनाच मत द्या अशा प्रकारची भूमिका आम्ही म्हणतो. इतकंच नाही तरी इथं जावायला गेले म्हटलं साऊथ आफ्रिकेमध्ये माझ्या चहाचे मळे आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. आता मी म्हटलं ते तुम्हाला आनंद देतो साऊथ आफ्रिकेमधले मळे आणि इथं पंढरपुरात जे असेल ती कागदपत्रासहित त्यांना देतो म्हणून नाहीच आहे. तिथं असे खोटं जे प्रचार करतात ना, हे आमच्या डेमोक्रेसीला हानिकारक आहे. विचार न करता कुठल्याही गोष्टीचा ठोकून द्यायचा देखील हे करतात. त्याच्यामुळे आमची डेमोक्रेसी संपून जाईल आणि तुमची ही क्रेडिबिलिटी राहणार नाही. आमची जी पॉलिसी नव्हती 370 आठवड्याची, 370 पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि त्याच्या अगोदरच्या लोकांनी देश स्वतंत्र होत असताना 370 आणि तिथल्या लोकांना प्रोटेक्शन देण्याकरता म्हणून त्यांनी ते केलेलं होतं. त्यामुळं आमच्या काळामध्ये ते बदलणं शक्य नव्हतं. आमच्या पार्टीची जी भूमिका होती ते सत्तेवर आले, त्यांनी ते बदललं. आता काय फरक पडलेला सिटी ही योजना चांगली आहे. ती तुम्ही मगाशी म्हणत होता की मोदी साहेबांनी ज्या काही योजना आणल्या त्यातली ही एक चांगली योजना आहे. पण त्याचं त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी चिंध्याफाड केलेली आहे, विल्हेवाट लावलेली आहे. एवढे चांगले पैसे मिळाले त्याचे. सोलापूरचं स्मार्ट सिटी म्हणून म्हटलं, आज काय दिसतं चित्र तिथं? सगळी स्थिती खराब करून टाकलेली. काहीतरी तिथं एवढे पैसे दिले, मोठ्यांनी पैसे दिले,
त्या पैशाच्या व्यर्थपणानं त्यांनी खर्च केला आणि जनतेचा पैसा अशा प्रकारे वाईट केला. तेच बघा मी असताना इथं तुमचं अंडरग्राऊंड केलं आणि केवळ इथंच नाही तर देशामधल्या सगळ्या जिथं तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणच्या सगळे आम्ही बोलतो, पण काही आम्ही गुमावून केली नाही. स्मूथपणानं ती योजना करून टाकली आणि पदार्थी ही पहिली योजना मी पूर्ण केली मंत्री झाल्यानंतर. मी जिथं श्रद्धेने माझे नॉमिनेशन फॉर्म पायावर ठेवतो तिथं करतो. मी गंभीरतापूर्वक प्रयत्न करणारा नागरिक आहे, पण माझी वैयक्तिक श्रद्धा आहे माझी पांडुरंगावर. तुमच्या माहिती करता सांगतो, प्रणिती सुद्धा नॉमिनेशनच्या अगोदर एक दिवस येऊन पंढरीचं दर्शन घेऊन नॉमिनेशन इश्यू केले. प्रत्येकाच्या श्रद्धेचा विश्वास असतो की कुणाला अशा प्रकारे बंधन येऊ की वैयक्तिक रिलिजन्स म्हणून आपली कॉन्स्टिट्यूशन म्हणते की प्रत्येकाला ते प्रोसेस करण्याचा फॉलो करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे आपण करतो. चुकीच आहे जी सिस्टीम आहे एज्युकेशनमध्ये आणि ज्या हुशार लोकांनी ती अवलंबिलेली आहे त्याप्रमाणे केलं पाहिजे. या नवीन अशा सिस्टीम केवळ पैसा वाचवा म्हणून जे चालू आहे ते बरोबर नाही. हमारे दिल में है वो बसेगा कभी नहीं बोलता. प्रत्येक हिंदूंना ते अभिमान वाटतो और वो कहाँ यहाँ लाया है. वर्षानुवर्ष आम्ही प्रोफेशनमध्ये आणलो आणि रामको लाया एक मंदिर बांधलं त्याने ठीक आहे, त्यामध्ये काही चांगलं केलं, परंतु त्याचा राजकारणाकरता उपयोग करावा असं रामाने सांगितलं नाही आणि पांडुरंगाने सांगितलं नाही. एवढं आपण सगळं काम करतो की तुम्ही असं हे करा म्हणून सगळ्याच वारकरी करून कसं म्हटलं. सोलापूर आणि माढा हे दोन्ही ठिकाणी काँग्रेस आमच्या या इंडियाची सीट दोन्ही निवडून येणार. याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार चाललेला आहे तो जातीवादी आणि सगळ्याच दृष्टिकोनातून आक्षेपार्ह आहे अशा प्रकारे आणि म्हणून तिथं दुसरं काही शिरकाव येणार नाही. इथं प्रणिती येणे आणि तिकडे आमचे मोहिते पाटील निवडून येणार याविषयी माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. आणि तुम्ही इथंच आम्ही परवा शरदचंद्रजी पवार, मी, विजयसिंगजी मोहिते पाटील असे तिघे एकत्रित आलेलं होतं आणि आमची त्या एकत्रित आल्यामुळं आणखी पोटदुखी थोडी सुरू झालेली आहे आणि त्यामुळं ते सगळे आता हे पळापळी सुरू आहे. पण याचा काही उपयोग होत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या तऱ्हेनं तुम्ही पेरलंय ते आता उगवायला लागले. त्यामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलेलो आहोत. आता सद्यस्थितीमध्ये आपण ऑब्झर्वच करत राहिलं पाहिजे काय एका विशिष्ट केसेसमध्ये काय होते परिस्थिती हे बघितलं पाहिजे. इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन.